तर महाराष्ट्र केसरीचा विजेता कोण होणार हे आधीच ठरवलं जातं असा गंभीर आरोप शिवराज राक्षेचे वस्ताद आणि अर्जुनवीर काका पवार यांनी केलाय। शिवराज राक्षेवर निलंबनाची कारवाई केली आहे आणि आता पंचाला जन्मठेप देणार का असा सवाल देखील त्यांनी विचारलाय। महाराष्ट्र केसरीच्या सामन्यामध्ये जेव्हा गदारोळ झाला तेव्हा तिथं उपस्थित नेत्यांची नावं घेत काका पवारांनी काही प्रश्न विचारलेत। कुस्तीच्या आखाड्यामध्ये नेमकं राजकारण कोणी आणलं, राजकीय हस्तक्षेपामुळे पैलवान संपतोय की कुस्ती, असा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित झालाय। ठरतं का की कुठल्या पैलवानाला यावेळेला महाराष्ट्र केसरी करायचं? हां, ठरतं ना, त्यांच्यात ठरलं म्हणून तर झालंय। म्हणजे मॅच फिक्सिंग होती? नाही, मॅच फिक्सिंग पैलवान नाहीत करत। नाही, पैलवान नाही, परंतु संघटनेकडून संघटनेचा पुढचा जो काय असेल ना, पुढच्याला दबाव टाकणे, पंचावर दबाव टाकणे, तू नीट कर रे, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, मग तू हे कर रे, मग असं कुठं चालतं का? तर जर पंच चुकले असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल असं आश्वासन कुस्तीगीर परिषदेनं दिलंय। तर एक निकाली कुस्ती झाली पाहिजे असं वस्ताद संजय भोकरे यांनी मागणी केली आहे। मला असं वाटतं की शिवराजला जर पंचाविरुद्ध आक्षेप असेल, महेंद्रला पंचाविरुद्ध आक्षेप असेल, तर त्यांनी कुस्तीगीर संघाकडे अर्ज करावेत। कुस्तीगीर संघाकडे अर्ज केल्यानंतर त्या संपूर्ण व्हिडिओची साईड पंच असेल, मुख्य पंच असेल, या सगळ्या गोष्टींची शहानिशा केली जाईल, एक कमिटी नेमली जाईल आणि याच्यामध्ये जर पंचदोषी आढळले तर 100% पंचावर पण कारवाई केली जाईल। आता पृथ्वीराज मोहोळ हा विजयी झाला की नाही झाला, का राक्षेवर अन्याय झाला, हे आता सगळ्या जनतेला बघायचं असेल तर अंबाबाई तालीम संस्था सदैव तयार आहे। यांची कुस्ती पुन्हा व्हायला पाहिजे आणि ती निकालीच व्हायला पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।